नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र गोपीचंद तायडे. आपल्याला तर माहितीच आहे, समाजामध्ये वावरत असताना आजकाल बरेच जण किंबहुना सर्वच जण हे संघर्ष, दुःख आणि अडचणी यामधून वावरत असतात. अशा ह्या परिस्थितीमध्ये बऱ्याचदा लोक घाबरून जातात, त्यांना मार्ग सापडत नाही. अशा वेळेस आपल्या मदतीसाठी धावून येतात ते संतांचे चरित्र आणि महात्म्यांचे चरित्र. तर अशाच एका महात्म्याच्या चरित्रातील एक सुंदर कथा या ठिकाणी आपण बघू आणि त्यातून बोध घेण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, स्वामी विवेकानंद या महात्म्याला कोण जाणत नाही. त्यांच्या जीवनामध्ये घडलेली ही एक सत्य घटना आहे. एकदा वाराणसीतील एका मंदिरातून दर्शन घेऊन स्वामी विवेकानंद बाहेर पडले आणि जसे स्वामीजी बाहेर पडले तसे त्या मंदिराच्या आजूबाजूला सभोवताली काही माकडांचा समूह होता. त्या माकडांना रोजची सवय होती, ते लोकांकडून जे काही खाण्यापिण्याची वस्तू भेटत होती ती बऱ्याचदा त्यांच्या मागे लागून घ्यायचे किंवा कधीकधी तर ते त्यांच्याकडून ओरबडून सुद्धा त्यांच्याकडून हिसकावून सुद्धा घ्यायचे. स्वामीजींना या गोष्टीची जाणीव नव्हती, म्हणून स्वामीजी मंदिरातून बाहेर पडले आणि चालायला लागले. अशाच परिस्थितीमध्ये त्या माकडांना असं वाटलं की स्वामीजीच्या बॅगेमध्ये काहीतरी खाण्याचं आहे, या उद्देशाने स्वामीजीच्या मागे पडू लागले. माकडांचा एक भला मोठा समूह आपल्या पाठलाग करतोय, आपल्या मागे पडतोय हे बघून स्वामीजी घाबरले आणि स्वामीजी सुद्धा त्यांना घाबरून पडू लागले. स्वामीजींनी जसा आपला पडण्याचा वेग वाढवला, अगदी त्याचप्रमाणे माकडाने सुद्धा आपल्या पडण्याचा वेग वाढवला आणि एक महात्मा पुढे पडतोय आणि त्याच्या मागे माकडं पडत आहेत. हे दृश्य तिथं जमलेल्या सर्वांनी बघितलं. अगदी त्यातील बऱ्याच लोकांनी त्या दृश्याकडे बघून त्यांना त्यांचं हसू आवरता आलं नाही. पण एक महात्मा पडतोय आणि त्याच्या मागे माकडं ही खूप वेगात धावत आहे, हे सर्व बघून त्या गर्दीमध्ये असलेल्या एका सज्जनाने स्वामीजीला हाक मारली. सांगितलं, स्वामीजी पडू नका, त्यांना घाबरू नका, त्यांचा सामना करा. स्वामीजी सुद्धा जीवांच्या आकांताने पडत होते, घाबरून पडत होते. पण जसे ते शब्द स्वामीजींच्या कानावर पडले, स्वामीजी सावध झाले आणि कुठेतरी आपण पडून चूक करतोय हे त्या गोष्टीची त्यांना जाणीव झाली. ते मध्येच थांबले आणि त्यांनी निर्धार केला की मला आता या माकडांचा सामना करायचा आहे. असा मनाशी निर्धार करून त्याने लगेचच मागे वळून त्या माकडांकडे बघितलं आणि अगदी क्रोधयुक्त नजरेने ते त्या माकडांकडे बघायला लागले. अचानक स्वामीजी मागे वळून बघतायत आणि एकदम क्रोधयुक्त नजरेने त्यांच्याकडे बघतायत हे बघून माकडसुद्धा आपल्या जागीच थबकली आणि ती पुढे धजावलीच नाही. त्यांना सुद्धा स्वामींची भीती वाटू लागली आणि म्हणूनच स्वामींजीने त्याच्या पुढे जाऊन त्यांना हुंसकावलं, त्यांना धमकावलं आणि ती माकडं बघता बघता पडून गेली. गोष्ट अगदी साधी, सोपी, सरळ आहे, पण सत्य घटनेवर आधारित स्वामीजींनी त्या दिवशी त्या माकडांचा सामना करून त्यांना पडवून लावलं आणि त्या सज्जनाने जो सल्ला दिला होता त्या सज्जनाचे सुद्धा आभार मानले. नंतर स्वामीजींनी आपल्या व्याख्यानामध्ये, आपल्या प्रवचनांमध्ये बऱ्याचदा या गोष्टीचा संदर्भ घेत बरेच ज्ञानाचे बोध लोकांना सांगून दिले की जीवनामध्ये ज्या प्रकारे त्या माकडांनी स्वामीजींना पडवून लावलं पण त्यांचा सामना केला असता ती माकडं स्वतः पडून गेली. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारे बऱ्याचदा संकट, अडचणी, दुःख हे आपला पाठलाग करतात. ते आपली परीक्षा घेतात, ते आपल्याला पडवून लावतात आणि अगदी या सर्व गोष्टीतून जर आपल्याला निघून जायचं असेल तर प्रत्येक दुःखाचा, अडचणीचा आणि संघर्षाचा आपल्याला सामनाच करावा लागेल आणि तरच आपण त्यातून निघून शकू आणि तरच आपल्या सुखाचे दिवस येतील. म्हणून या छोट्याशा कथेतून स्वामीजींना बरंच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो की ही छोटीशी कथा तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनातील अडचणी, संघर्ष आणि दुःख यातून बाहेर निघण्यासाठी, त्यांचा सामना करण्यासाठी प्रेरित करेल. रामकृष्ण हरी.